राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर राळ सावंगीची नदी दुथडी भरून वाहते. नदीच्या काठी चिमुकला फोटोशूट करताना दिसतोय. जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. अकोला गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे देखील उडून गेले. पुण्यात जोरदार पावसाची हजेरी, उकड्यापासून पुणेकरांना काहीसा दिलासा. पुण्यात 4 ते 5 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस. शेतीमालाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. ज्वारीचं पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांची आता चिंता वाढली. वर्धा जिल्ह्यामध्ये 880 गावांमध्ये शुद्ध पाण्यासाठी पाणी तपासणी मोहीम. ग्रामीण भागामध्ये पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करणार. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या उपस्थितीमध्ये मोहिमेचा शुभारंभ. पुण्याच्या नीरा खोऱ्यातील धरणांचा पाणीसाठा घटला. धरणात केवळ 8% पाणीसाठा शिल्लक. भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि फलटण शहराला नीरा धरणातून पाणी पुरवठा होतो. येवल्यामध्ये जोरदार पावसामुळे गोई नदीतील 2 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. शेतकऱ्यांकडून आता ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट वाढलं. घोटभर पाण्यासाठी नागरिकांची धावपळ. 9 ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 199 गावांमध्ये एकूण 214 गावात पाणी टंचाई. यासाठी आता उपाययोजना प्रस्तावित. श्रीरामपूरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा. दूषित पाण्यामुळे अनेक नागरिक आजारी पडले. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. नागरिकांमध्ये तीव्र संताप. परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या कौसडीमध्ये पाणी टंचाई. गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा. टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिकांची गर्दी. बुलढाणा शहरामध्ये दूषित पाणी पुरवठा. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. तर शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा. त्यातही दूषित पाणी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दूषित. तर अनेक वर्षांपासून नदीमध्ये रसायनयुक्त सांडपाण्याचं प्रमाण वाढलं. नागरिकांच्या आरोग्यालाही धोका. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये अर्क चित्र प्रदर्शनाचं आयोजन. सामाजिक, राजकीय, क्रिकेटर, वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या लोकांची चित्र लावण्यात आली आहेत. साताऱ्यातील पाटण नाटोशी या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन. तर मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन संपन्न. सिंधुदुर्गमधील ओहळतील गाळ काढण्यास आता सुरुवात. तर गाळ काढण्यासाठी या ठिकाणी कामं पूर्ण, तर कामं 90% पूर्ण झाल्याची माहिती. तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या पुजाऱ्याला 3 वर्ष मंदिरात प्रवेशबंदी. मंदिर संस्थानची कारवाई. वसमतमधील शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णवाहिका 1.5 महिन्यांपासून बंद. इंधनाअभावी रुग्णवाहिका बंद असल्याची माहिती. गरोदर मातेसह नवजात बालकांची सुद्धा यामुळे गैरसोय. कोल्हापुरात पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. याचवेळी आपत्कालीन साहित्याची चाचणी आणि प्रात्यक्षिक सादर. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकांची पाहणी. पीएमपीएमएल बसेसच्या तिकीट दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचा विरोध. तर तिकीट दरवाढीमुळे प्रवासी संख्येत घट. स्वस्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हेच धोरण राबवण्याची कार्यकर्त्यांची मागणी. सांगलीमध्ये अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात चक्काजाम आंदोलन. सांगली कोल्हापूर मार्गावर आंदोलक आक्रमक. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात यावी, यासाठी उंची रद्द करण्याची मागणी. कोथरूडमध्ये रहिवाशांकडून एसआरए योजनेविरोधात लढा. तर बिल्डर्सकडून फसवणूक होत असल्याचा नागरिकांचा आरोप. मेधा पाटकरांच्या नेतृत्वात घर बचाव घर बनाव आंदोलन. वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाची तयारी सुरू. 83,110 क्विंटल बियाण्यांची मागणी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी आणि तीळ पिकांचे बियाणे या ठिकाणी पुरवले जाणार. पुण्यामध्ये भीमा नदीवरील पुलाला विविध ठिकाणी भगदाड. तर चास कमान धरणाच्या भिंतीला समांतर असणाऱ्या पुलावर तडे. वाहतुकीवर सुद्धा यामुळे प्रश्नचिन्ह. पुणे पुरंदर आणि पुणे पंढरपूर महामार्गावर आता बस आणि मोटरसायकलचा अपघात. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू. जळगावात आरोग्य सेवकाच्या नियुक्तीचा बनावट आदेश तयार करून नोकरीला लावण्याचा प्रयत्न. जळगाव शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल. महिलेसह एकाला अटक. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमधील लासा कंपनीमध्ये भीषण आग. तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. परिसरात धुराचे लोट पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचा वातावरण. सिंधुदुर्गात विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलिसांची कारवाई. 4 जणांवर गुन्हे दाखल. 72,000 रुपयांच्या वाळूसह 39 लाख
72,000चा मुद्देमालही जप्त. पुण्याच्या शिरूरमधील मांडणगाव या फाट्याजवळ डंपरची पिकअपला धडक, तर अपघातात 2 जणांचा मृत्यू. डंपर चालकाविरोधात शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. साताऱ्याच्या कास तलावामध्ये 9 वर्षीय चिमुरड्याचा पाण्यात बुडून मृत्यू. पाण्यामध्ये पडलेला चेंडू काढताना पाय घसरून मृत्यू झाल्याची माहिती. हिंगोलीतील केंद्रीय कन्या शाळा परिसरामध्ये जुगार खेळताना व्हिडिओ व्हायरल, तर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याची सर्वसामान्यांची मागणी. शहापूर पोलीस ठाण्याचा कर्मचारी अखेर निलंबित. एसटी चालकाला मारहाण प्रकरण कर्मचाऱ्याला भोवलं. यवतमाळ जिल्ह्यामध्ये घरफोडीचं सत्र सुरूच. गांधीनगरमधल्या घराचं कुलूप तोडून 10,000ची रक्कम लंपास. चोरीच्या घटनांमुळे आता नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण. यवतमाळमध्ये पोस्टमनला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना. लुटमार करणाऱ्या 5ही आरोपींना पोलिसांकडून अटक. धाराशिवमधील शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आता क्रांतिकारी अभियान सुरू, तर 1,000 एकरवर कृषी उत्पन्न वृद्धी प्रकल्प साकारणार. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार. नागपुरात विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकरी संमेलनाचं आयोजन. शेतकरी संमेलनात या ठिकाणी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. देवेंद्र फडणवीस, शिवराजसिंग चौहान, माणिकराव कोकाटेंची या संमेलनात उपस्थिती. पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्यातील नामांकित बैलजोडांचा या शर्यतीत सहभाग. बकासूर, देवा, चित्रा, चिक्या, राजा, चिमण्या या बैलांना पाहण्यासाठी मोठी गर्दी. जेजुरीच्या खंडेरायाला 121 डझन आंब्यांची आरास. पुजारी वर्ग आणि मार्तंड देवस्थानकडून आंब्याची आकर्षक आरास. संत तुकोबांच्या आषाढी वारी पालखी रथ ओढण्यासाठी देहू संस्थान बैलजोड्या खरेदी करणार. देहू संस्थानकडून ऐतिहासिक निर्णय. बैलजोडीचा मान इतरांना देण्याची ही परंपराही यामुळे खंडित होणार. गोंदिया जिल्ह्याच्या पुराड्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा. आदिवासी समाजाचे 140 जोडपे विवाह संपन्न. सर्व जोडप्यांना कन्यादान योजनेची 25,000 रुपयांची रक्कम मिळणार. कराडमध्ये भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. आमदार डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडेंचा रॅलीत सहभाग. रॅलीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा उपस्थिती. रायगडच्या पेणमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन. लोकप्रतिनिधींचा रॅलीमध्ये मोठा सहभाग. माजी सैनिकांचाही रॅलीत सहभाग. आष्टी शहरात सुरेश धस यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली. भारतीय सैन्य दलानं अतिशय अचूक प्रत्युत्तर दिलं. धस यांच्याकडून भारतीय सैन्याचं कौतुक. डोंबिवलीमध्ये महायुतीकडून भव्य तिरंगा रॅली. आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरेंसह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इथे हजेरी. नागपूरमध्ये रुग्णालयात उपचारासाठी आणलेली कैदी चकवा देऊन तो फरार, तर कैद्यानं पोलिसांना चकवा देत पलायन केलं. पोलिसांकडून कैद्याचा शोध सुरू. भंडाऱ्याच्या जांभोरामधील शेतात अस्वल दिसल्याची घटना. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण. वन विभागानं अस्वलाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 24,88,000ची दारू जप्त. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये आगीत होरपळून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतातील कडब्याला अचानक लागलेल्या आगीमध्ये मृत्यू झाल्याची माहिती.